तुम्ही कधी बारकाईने लक्ष दिलंय का की जीवनातले सर्वात जास्त रडावणारे क्षण कोणते? तर हे अपयशाचे नसतात, तर हे हात पसरूनही कोणाचीही साथ न मिळण्याचे असतात. कधीतरी आपण सगळेच, अगदी सगळे, असा एक दिवस पाहतो की ज्या दिवशी मनातून एक वाक्य बाहेर येतं की देवा, आता मी काय करू? आणि आयुष्य कितीही चालत असलं तरी कधी ना कधी एक अशी वेळ येते जिथं आपण सगळे, अगदी सगळे, हात जोडून आकाशाकडे पाहतो आणि नमस्कार करतो आपण की लक्ष दे. कधी घरात कोणीतरी आजारी पडतं, कधी घर चालत नाही, कधी नोकरी जाताना बघतो आणि कधी मनातच जग तुटताना बघतो. पण त्या सगळ्या अंधारात एक माणूस असतो, जो शब्दात नसतो, तो भावनेत असतो. जो काही बोलत नाही, तक्रार करत नाही, तो फक्त शांतपणे आपल्या बाजूला येऊन उभा राहतो आणि म्हणतो, मी इथेच आहे, घाबरू नकोस. ही गोष्ट आहे अशा माणसाची ज्याने आयुष्यातलं सगळं हरवलं, पण नंतर त्याला कळालं की तो कधीच एकटा नव्हता, कारण त्याच्या डोक्यावर आधीच एक हात ठेवलेला होता, फक्त त्याला त्याची जाणीव नव्हती. आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांच्या एका भक्ताचा असा अनुभव जो ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की देव चमत्कार करतो, पण त्याची वेळ, त्याची पद्धत आणि त्याचा मार्ग हा वेगळाच असतो. एक व्यक्ती आणि त्याचं नाव आहे विनायक. पुण्यामध्ये एका IT कंपनीत काम करायचा. त्याच्या घरामध्ये त्याचे आई, बाबा, बहीण आणि सगळं काही सुरळीत चालू होतं. पण एका दिवसात त्या विनायकचं नशीब बदललं. कंपनीने अचानक कॉस्ट कटिंग केली आणि त्याचं नाव त्या यादीमध्ये आलं. घरातल्या जबाबदाऱ्या, कर्ज, सगळं एकदम वाढलं. घरामध्ये आजारपण, औषधे महाग, बहिणीचं लग्न अडकलेलं आणि विनायक मनातून पूर्णपणे मोडला होता. रात्रीची झोप येईना, डोळ्यात पाणी, मनात निराशा. तो स्वतःला म्हणायचा, आता कुठून सुरुवात करू, कोणाला सांगू आणि कोणावर विश्वास ठेवू? त्याला फक्त एकच वाटत होतं की आता माझं कोणीही नाही. काही दिवसांनी त्याला एका कंपनीतून ऑफर येते. तर त्या इंटरव्ह्यूसाठी तो बाहेर पडतो आणि तो बस स्टॉपवर डोकं खाली घेऊन उभा असतो. तेवढ्यात एक 70 ते 75 वर्षाचा आजोबा त्या बाजूला येऊन थांबतात आणि शांत आवाजामध्ये त्याला बोलतात की काळजी करू नकोस, स्वामी तुझ्या सोबत आहेत. विनायक हडबडला. तो त्या आजोबांना ओळखतही नव्हता. तो वर बघेपर्यंत आजोबा त्यापासून पुढे निघून गेले. पण मनात काहीतरी हल्लं, काहीतरी उबदार. त्या रात्री बऱ्याच दिवसांनी त्याला शांत झोप लागली. नोकरी भेटत नव्हती, घरामध्ये आजारपण होतं. विनायक रोज रात्री देवासमोर बसायचा, पण मनामध्ये शांतता अजिबात नव्हती. लोकांनी वेगवेगळे सल्ले द्यायला सुरुवात केली की तू न्यूमरोलॉजी वाल्याला दाखव, तू ज्योतिषशास्त्र बघून घे, तू वास्तुशास्त्र बघून घे किंवा तुझ्या नावामध्ये बदल करून घे. त्यावेळी विनायक पूर्णपणे खचून गेला होता. त्यामुळे त्याने विचार केला की आपण प्रयत्न करून तर बघू, आपण त्यांना भेटूया, बघूया काय मार्ग भेटतोय का. त्यानंतर विनायकने अंकशास्त्रातील मोठ्या गुरुला भेट दिली. तुझे जीवन अंक नीट नाहीत, नशीब दुरुस्त करण्यासाठी हे क्रिस्टल घे, ही अंगठी घाल आणि हे नाव बदल. अंगठ्या घातल्या, क्रिस्टल ठेवले, पण मनातला अंदाज जसा जो तसाच राहिला. त्यानंतर त्याने वास्तुशास्त्र तज्ज्ञाला देखील भेट दिली. तर त्या तज्ज्ञांनी घरभर फेरी मारली आणि अगदी गंभीरपणे सांगितलं की तुझ्या घरचा उत्तर कोपरा दोषी आहे. मनी प्लॅन्ट लाव, बेडची दिशा बदल, मुख्य दरवाजाच्या बाजूला पितळाचा कासव ठेव. विनायकने तेही केलं. सगळ्या गोष्टी बदलल्या, पण काहीच बदल झाला नाही. त्यानंतर त्यांनी अजून एक पर्याय निवडला, जो म्हणजे ज्योतिषशास्त्र. त्या गुरुजींनी त्याला सांगितलं की तुझ्या कुंडलीत शनी प्रबळ आहे, ही पूजा कर, हे दान कर, हा काळा धागा बांध. विनायकने जवळपास तिथेही सगळे उपाय केले, तरीही काही झालं नाही. आणखीन कर्ज वाढलं आणि आणखीन टेन्शन देखील वाढलं. त्यानंतर विनायक हताशून, म्हणजे सगळे पर्याय संपले असं समजून एका रात्री विनायक एकटा बसून म्हणला, मी सगळं करून पाहिलं, पण काहीच बदल होत नाही. आता कुठे जाऊ? हे सगळे विचार करताना त्या डोळ्यात पाणी, आर्थिक ताण आणि मनामध्ये नैराश्य होती. त्या रात्री तो फक्त एकच बोलला की देवा, आता मी सगळं तुझ्यावर सोडलंय.
ही प्रार्थना त्याची हाक नव्हती, तर ही हतबलता होती. लोक सांगतात की भक्तांना स्वामी बोलावतात आणि विनायकने ते अनुभवायला सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी त्याच्या मनात एक विचार येऊ लागले, तू इतक्या ठिकाणी धावलास, एकदा स्वामींच्या केंद्रात जाऊन बघू. पण विनायकला कुणीही सुचवलं नव्हतं, ना कुणी सांगितलं नव्हतं. फक्त आतून काहीतरी त्याला ढकलत होतं आणि हेच स्वामींचं बोलवणं असतं. आणि विनायक म्हणला, मी इतकं सगळं करून पाहिलं, मग आता इथे जाऊन बघतोच. आणि त्याच दिवशी त्याचं आयुष्य वळालं. तो स्वामी केंद्रात गेला. तिकडून आल्यानंतर विनायकला तिथल्या जवळच्याच स्वामी सेवा केंद्रामध्ये जायची ओढ लागू लागली. तो म्हणायचा की मंदिरात गेलो, प्रसाद घेतला, पण कळत नाही अजून कोणीतरी मला बोलवतंय. एके दिवशी तो त्या केंद्रात गेला. भक्त बसून जप करत होते. जय जय स्वामी समर्थ हा मंत्र हळूहळू वातावरणात विरघळत होता. केंद्रातील एक वयोवृद्ध सेवक शांत तेजस्वी चेहरा विनायकला पाहून स्मित हस करून म्हणाला, तुला इथेच यायचं होतं. स्वामींची इच्छा नसती तर तू इथे पाऊलही टाकलं नसतंस. विनायक दचकला. तो काही बोलण्याआधीच सेवकांनी त्याकडे बघून सांगितलं, तुझे संकट जड आहेत, पण उपाय सोपा आहे. दररोज 11 माळी नामस्मरण कर. जय जय स्वामी समर्थ हे शब्द जिभेने नाही तर मनाने बोल. विनायक मान हलवत हो म्हणला आणि सेवक पुढे म्हणाले, फक्त काही महिने आणि पहा तुझे प्रारब्ध कसे कमी होत आहेत. त्या दिवसापासून विनायकने ठरवलं, मी रोज 11 माळा करणार. पण पहिल्या आठवड्यातच काय झालं की त्याला एक शांत ऊर्जा जाणवू लागली. मनातली भीती, काळजी जणू वितळून गेली. त्यांनी 11 माळ वाढवून दररोज 50 माळ नामस्मरण सुरू केलं. घरभर शांती पसरली. आई म्हणायची, विनू, घरात कोणीतरी सतत देवाचं नाव घेतलं असं वाटतंय. विनायक हसत म्हणायचा की आई देव नाही, मीच आहे. पण मनात मात्र त्याला माहीत होतं की स्वामी स्वतः त्याच्यासोबत बसलेले आहेत. नामस्मरण सुरू केलेले जवळपास 3 ते 4 महिने झाले आणि विनायकचं आयुष्य बदलू लागलं. कर्ज भागवण्यासाठी पैसे येऊ लागले. बहिणीच्या लग्नासाठी योग मिळून आला. नवीन कंपनीमध्ये छान पगाराची नोकरी मिळाली आणि घरातली परिस्थिती देखील सुधरू लागली. विनायकचा स्वभावही शांत आणि समाधानी झाला. तो स्वतः म्हणायचा, मला वाटलं जग बदलतंय, पण खरं तर बदल माझ्यामध्ये होत होते. त्यानंतर तो एक दिवस पुन्हा केंद्रात गेला. तेच सेवक त्याला पाहून म्हणाले, आता तुझं प्रारब्ध संपलं आहे. जे ओझं इतकं वर्ष होतं तुझ्यासोबत ते स्वामींनी हलकं करून टाकले. ते ऐकताच विनायकच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तो त्यांना म्हणाला की स्वामी भक्ताला लगेच वरदान देत नाहीत, ते आधी त्याला तयार करतात. आणि विनायकला हे जाणवलं, हो, मी तयार झालोय, मी बदललोय आणि मी शांत झालोय. त्याचं ते जग त्याचं राहिलं नव्हतं, ते स्वामी समर्थांचं झालं होतं. स्वामी समर्थ संकट दूर करत नाहीत, ते भक्ताची ताकद वाढवतात आणि ताकद वाढली की संकट आपोआप दूर होतं.